आणि म्हणून विद्यमान खासदार धैर्यशील माने असतील, आमदार जळगावकर साहेब असतील किंवा मी असेल, आम्ही मंडळींनी जातीपातीचा विचार न करता बॅलन्स्ड अशा पद्धतीचं पॅनेल करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलंय. आणि मला खात्री आहे नेमकं त्याच वेळेला माझ्या मुलाचं लग्न असल्यामुळं 30 तारखेला लग्न आणि 2 तारखेला मतदान आणि 4 तारखेला निकाल अशी काहीतरी अवस्था त्यावेळेला होती. त्यामुळे मला वेळ देता आला. सोबत आहेत आता शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हासदादा पाटील, जे शिवसेनेमधून निवडून आले होते, आमदार राहिलेले आहेत. आणि यांनी मागच्या निवडणुकांमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिला होता आणि याही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. तर काय सांगाल, आपण या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि आता आपण राजश्री शाहू विकास आघाडी सोबत आहात, या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं आपण काय सांगाल? गेल्या 6 महिन्यापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून काम करायचा निर्णय आपण 6 महिन्यापूर्वी घेतलेला होता. दरम्यानच्या मुदतीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुकीमध्ये राज्याच्या नेतृत्वाने सांगितलं की आपल्याला या तालुक्यामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीबरोबर काम करायचं आहे आणि म्हणून आपण तिन्ही नगरपालिकांमध्ये तशा पद्धतीचा निर्णय घेतला. नेमकं त्याच वेळेला माझ्या मुलाचं लग्न असल्यामुळं 30 तारखेला लग्न आणि 2 तारखेला मतदान आणि 4 तारखेला निकाल अशी काहीतरी अवस्था त्यावेळेला होती. त्यामुळे मला वेळ देता आला. दरम्यानच्या मुदतीमध्ये पुन्हा एकदा या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. आज आपण बघायला लागलोय पूर्ण जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पक्ष चिन्हावर लढायला लागलाय, काही ठिकाणी युत्या झालेल्या आहेत. पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये विद्यमान आमदारांनी आम्ही मंडळींनी या ठिकाणी विकास आघाडीच्या माध्यमातून काम करायचा निर्णय घेतला. निवडणुकीला सामोरं जात असताना इथं गटातटाचा विचार करायचा नाही. नेमकं मेरिट ज्या उमेदवाराचं आहे त्या मेरिटमध्ये आपण दोघांनी काही भर घातली तर निश्चितपणानं ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना राज्याच्या नेतृत्वाला असो किंवा आम्हा मंडळींना असो त्या ठिकाणी फारसा त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि म्हणून विद्यमान खासदार धैर्यशील माने असतील, आमदार जळगावकर साहेब असतील किंवा मी असेल, आम्ही मंडळींनी जातीपातीचा विचार न करता बॅलन्स्ड अशा पद्धतीचं पॅनेल करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलंय. आणि मला खात्री आहे की उद्याच्या सभागृहामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या 7 मतदारसंघातले जिल्हा परिषदचे उमेदवार आणि पूर्ण तालुक्यामध्ये या पंचायत समितीच्या माध्यमातून आपण निश्चितपणाने हे सगळे उमेदवार त्या सभागृहामध्ये पाठवू याची मला खात्री आहे. साहेब, आपण म्हणलात की गेल्या नगरपालिकेच्या इलेक्शन पासून शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहात. मागच्या वेळेला आपण आमदार होता 2014 ते 2021 ही आपली जेवढी टर्म होती आणि मग त्यावेळेला उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजय झाला होता आणि मग या मतदारसंघावरती म्हणजे शिवसेनेचा देखील तितकाच हक्क आहे आणि आता तुम्ही शिंदे सेनेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय. या मतदारसंघातल्या लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? मागच्या वेळेला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला मी या विभागाचा आमदार होतो आणि 2014 ते 2019 यामध्ये काम करत असताना आज आम्ही सुदैवाने एका ठिकाणी आलोय. सुदैवाने मागच्या वेळेला मी आमदार असताना सगळ्याच लोकांनी शिवसेना पार्टीला विरोध केला होता. मला तर या ठिकाणी उमेदवार शोधून उभा करत असताना माझी स्वतःची कसरत झाली. मात्र या सगळ्याच मतदारसंघातल्या जनतेनं आम्हा मंडळींच्यावरती नितांत प्रेम केलं म्हणून तर ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळाला. त्यावेळी सुद्धा याच गावची कन्या कविताताई कर्नाळी चौगलेंच्या माध्यमातून पंचायत समितीला आणि शेजारच्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून एका सामान्य कुटुंबातल्या महिलेला आपण संधी दिली. तिथंही उदगाव जिल्हा परिषदमधून निवडून आलेल्या आमच्या भगिनी समाज कल्याण सभापती झाल्या आणि या मतदारसंघातून आलेली दुसरी आमची बहीण जिनं पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलं. फंड कमी असताना सुद्धा काही वेळेला स्वतःचा पैसा खर्च करून लोकांची अडीअडचणी दूर करण्याची दानत या गावाच्या नेतृत्वामध्ये आहे. आज आमच्या भगिनी या ठिकाणी महिषाताई उभ्या आहेत. निश्चितपणानं मनीषाताई आता कुरुंदवाड नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आणि हे सगळं नात्यागोत्याच्या पलीकडे जाऊन एक सामान्य कुटुंबातल्या लोकांना आधार त्या सभागृहामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही मंडळी द्यायला लागलो. आणि मला खात्री आहे दत्त महाराजांच्या आशीर्वादानं, अर्जुनेश्वराच्या आशीर्वादानं आज त्याच्या अर्जुनेश्वराच्या प्रांगणामध्ये आपण बोलायला लागलोय.
या ठिकाणी या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग बघितला तर विजयापर्यंत पोचायला आम्हाला काही अडचण नाही. निश्चितपणानं हे सगळे लोक भाग्यवान आहेत की आम्ही मंडळी एवढ्या प्रदीर्घ वैचारिक मंथनातनं पुन्हा एकदा त्यांच्यासाठी माईक हातात घेतलाय. मग विद्यमान आमदार असतील, मी असेल, धैर्यशील माने असतील, मनीषाताई डांगे असतील, अजून आमचे बाकीचे सहकारी असतील, विकास पाटील, नंदू पाटील, ही सगळी माणसं ताकदीनं या पॅनेलचा प्रचार करतील आणि त्यांना सभागृहामध्ये पाठवतील.